लग्नाला इतकी वर्षे झाली तरी मला आठवत नाही की निखिल कधी माझ्या शेजारी बसला. मेघा, तू खुश आहेस की नाही? मी तुला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही, पण तरीही मी तुझ्यावर प्रेम करतो. निखिल आणि माझ्यात नेहमीच दुरावा असायचा. एक मुलगी तिच्या नवऱ्यामध्ये शोधत असलेला तो मित्र मला निखिलमध्ये कधीच दिसला नाही. निखिलकडे मला माझ्या भावना कधीच व्यक्त करता आल्या नाहीत. निखिलच्या रूपाने मला एक साथीदार मिळाला, पण मला कधीच सोबती मिळाला नाही. इतके जवळचे असूनही आज मी पूर्णपणे एकटी आहे. ज्या नात्यात मी प्रेमाची अपेक्षा केली होती त्या नात्यात इतकं अंतर आहे की एक सागरही छोटा पडेल. माझ्या त्या नात्याला मी कधीच प्रेम म्हणू शकत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक तडजोड राहिली, जी मला पूर्ण करायची होती. जरी ती गुदमरल्यासारखी असली तरीही मी हळूहळू माझ्या परिस्थितीशी तडजोड करायला शिकले. आजूबाजूचे छोटे छोटे आनंदाचे क्षण गोळा करून त्यांना आपल्या आयुष्याचे कारण बनवले. यासाठी मी एका शाळेत नोकरी पत्करली. तिथे मुलांच्या छोट्या छोट्या आनंदात मी माझा आनंद शोधत असे. मुलांच्या गोड आणि निरागस शब्दांनी मला जगण्याची हिंमत दिली. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रियजनांचे प्रेम असेल तर तो सहजपणे सर्वात मोठ्या समस्यांना तोंड देऊ शकतो, कारण त्याला माहीत आहे की त्याचे प्रियजन त्याच्यासोबत आहेत. पण त्याच प्रेमाचा अभाव त्याला आतून तोडतो. सगळं तुटायला लागतं. मीही तुटत होते, पण माझ्या आतलं तुटणं आणि विघटन कुणालाच दिसलं नाही. आयुष्याचा हा प्रवास सरळ चालू असताना अचानक त्यात एक वळण आलं आणि माझं आयुष्य एका नव्या वाटेवर गेलं. जणू माझ्या हृदयाच्या कोरडवाहू जमिनीवर कचनारची फुले उमलू लागली आणि त्यांच्याबरोबर माझ्या इच्छाही फुलू लागल्या. शाळेत नवीन शिक्षक समीर यांची नियुक्ती करण्यात आली. ते जेवढे विचारात स्थिर होते तेवढेच त्यांचे व्यक्तिमत्वही आकर्षक होते. त्याच्याशी बोलल्याने माझ्या मनाला खूप दिलासा मिळाला नाही, तर मी वेळेचा मागोवाही गमावला होता. माणसाला हवं ते मिळवण्याची हिंमत असायला हवी, असं समीर म्हणायचं. एके दिवशी आमच्या गप्पा सुरू असताना समीरने विचारले, मेघा, तू इतकी अलिप्त का राहतेस? तू कोणाशी जास्त बोलतही नाहीस. ज्या मुलीला जगायचं आहे तिला तू तुझ्यात आत कैद करून ठेवलंस. तुला उडून त्या आकाशाला स्पर्श करावासा वाटत नाही का? एकदा त्या मुलीला तुझ्या आत मोकळे करून बघ. आयुष्य किती सुंदर आहे. समीरचे बोलणे ऐकून मला वाटू लागले की माझेही काही अस्तित्व आहे आणि मलाही माझे आयुष्य आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. असा गुदमरून जीवन जगण्यासाठी माझा जन्म झाला नाही. अशा रीतीने समीरने मला आपलेपणाची सहानुभूती दिली आणि मला असे वाटू लागले की मला तो मित्र आणि सोबती सापडला आहे, ज्याची मी नेहमी निखिलमध्ये शोध घेत होते. पण तो मला कधीच सापडला नाही. मला पुन्हा स्वप्न पाहायचे होते, पण मनात भीती होती की हे बरोबर नाही. समीरच्या डोळ्यात एक मोहिनी होती जी मला स्वतःपासून चोरत होती. मला त्याच्या डोळ्यात बुडाल्यासारखं वाटत होतं. मी कुठेतरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण अपयशी ठरत होते. माझे मन म्हणत होते की सर्व पिंजरे तोडून मोकळ्या आभाळात उडून जावे, पण मी या जगाच्या संस्कारांच्या साखळ्यांनी एवढी जखडले होते की ते तोडण्याचे धाडस माझ्यात नव्हते. माझ्या हात एक कोंडी चालू होती. हृदय आणि मन यांच्या युद्धात कधी हृदय मनावर तर कधी मन हृदयावर विजयी होते. काय करावे हेच समजत नव्हते. बोलता बोलता समीर माझा हात धरून मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सांगितलेल्या प्रत्येक शब्दात मला माझे जीवन सुकर करण्याचा मार्ग दिसला. त्याच्या नजरेतून जग बघावं, त्याच्या पावलावर पाऊल टाकावं आणि स्वतःचा मार्ग निवडावा असं मला वाटू लागलं. मी विवाहित आहे हे मला विसरू दे. माझ्या आत हे सगळं काय चाललंय मला कळेना. एक विचित्र पेच प्रसंग निर्माण झाला. मी हा गोंधळ माझ्या आत लपवण्याचा प्रयत्न करत राहिले. मला भीती वाटत होती की माझ्या डोळ्यात माझ्या भावना दिसतील आणि कोणीतरी काहीतरी समजेल, विशेषतः समीर. जेव्हा कधी समीर माझ्या समोर असायचा तेव्हा मला असे वाटायचे की त्याच्याकडे बघून माझे आयुष्य असेच संपून जाईल. मला त्याच्या डोळ्यात बुडाल्यासारखं वाटायचं. काय करावे आणि काय करू नये हेच समजत नव्हते. माझे मन समीरपासून अंतर राखायला हवे असे म्हणत होते आणि दुसरीकडे माझे मन त्याच्याकडे ओढले जात होते. माझे मन मला नोकरी सोडायला सांगायचे आणि माझ्या मनाने आपोआपच माझी पावले समीरकडे नेणाऱ्या वाटेवर टाकली. खूप विचार केल्यावर मी माझ्या मनाच्या मागे जाणे योग्य समजले आणि ठरवले की मी माझी पावले थांबवणार. मी समीरला टाळू लागले. आता फक्त कामाबद्दलच बोलायचं. समीरने अनेक वेळा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला टाळले. आजवर माझ्या मनात दडलेली समस्या समीरच्या डोळ्यात दिसू लागली आणि मी स्वतःला समजावू लागले की समीर माझ्यासोबत नसेल तर निदान माझ्या समोर तरी आहे. सोबती बनू शकलो नाही तर काय, पण तो कायम माझ्या आठवणीत माझ्यासोबत असेल. जगण्यासाठी एवढंच पुरेसं आहे. मी माझ्या विचारात हरवून गेले होते आणि समीरपासून खूप दूर जाण्याचा विचार करत होते. जेव्हा पुढच्या दिवशी समीर शाळेत आला नाही, माझी नजर त्याला शोधत होती, पण कुणाला विचारायची हिंमत होत नव्हती. कारण जेव्हा स्वतःच्या मनात चोर असतो तेव्हा सगळे जग पोलिसासारखे दिसू लागते. कसा तरी तो दिवस निघून गेला, पण घरी आल्यावरही एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. दुसऱ्या दिवशी समीर शाळेत आला नाही आणि असेच 4 दिवस निघून गेले. माझी अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. मग मी खूप हिंमत एकवटली आणि फोन करायचं ठरवलं की काहीतरी कळेल. मी फोन केला असता सीमाने फोन उचलला. मी तिला विचारले, अरे सीमा, तू कधी आलीस हॉस्टेलवरून? दीदी, मला येऊन 2 दिवस झाले आहेत, सीमा म्हणाली.
सगळं ठीक आहे? समीरजी हे 4 दिवसांपासून शाळेत येत नाहीत. दीदी म्हणूनच मी इथे आले आहे. भावाची तब्येत बरी नाही. त्याला ताप आहे आणि माझ्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. ना तो नीट काही खात आहे ना वेळेवर औषधे घेत आहे. खूप बोलून कंटाळा आला. कृपया येऊन समजावून सांगा. अभ्यास तर चांगला चालला आहे मेघाजी, सीमा म्हणाली. मला फक्त समीर दादाची काळजी वाटते. आम्हा दोघांना एकमेकांशिवाय कोणीही नाही आणि मी हॉस्टेलमध्ये राहते आणि दादा इथे पण एकटाच आहे. मी सीमाला पटवू शकले नाही आणि तिला दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी मी समीरच्या घरी जाऊन बेल वाजवले. तेव्हा सीमानेच दार उघडले. मला बघून ती म्हणाली, आत या मेघाजी, मी फक्त तुमचीच वाट पाहत होते. कशी आहेस सीमा? मी विचारले. तुझा अभ्यास कसा चालला आहे? अभ्यास चांगला चालला आहे मेघाजी, सीमा म्हणाली. मला फक्त दादाची काळजी वाटते कारण आम्हा दोघांना एकमेकांशिवाय कोणी नाही आणि मी हॉस्टेलमध्ये राहते आणि भैया इथे एकटेच असतो. घरी आल्यापासून बघते भाऊ खूप उदास व्हायला लागलाय. किती ताप आलाय बघा, पण औषध पण नीट घेत नाही. तू त्याची मैत्रीण आहेस, तूच त्याच्याशी बोल, कदाचित त्याला समजेल. मी सीमासोबत समीरच्या खोलीत गेले तेव्हा तो पडून होता. तो खूप अशक्त दिसत होता. मी त्याच्या कपाळावर हात ठेवला तेव्हा त्याला ताप आला होता. मी सीमाला काहीतरी खायला आणि थंड पाणी आणायला सांगितले आणि समीरला बसायला मदत करू लागले. सीमाने खिचडी आणली. मी खायला द्यायला सुरुवात केल्यावर समीर लहान मुलासारखा न खाण्याचा हट्ट करू लागला. मी म्हणाले, समीरजी, तुम्ही स्वतःचा नाही तर सीमाची तरी काळजी घ्या. ती खूप काळजीत आहे. बरं, मी त्याला खिचडी खाऊ घातली, औषध दिले आणि झोपवले. मी त्याच्या कपडावर पाण्याची पट्टी लावू लागले. काही वेळाने ताप कमी झाला. समीरला झोपवल्यावर मी सीमाला म्हणाले, सीमा, मी निघते आहे. तू तुझ्या भावाची काळजी घे. जमलं तर उद्या पुन्हा यायचा प्रयत्न करेन. मी घरी आले पण मनात एक प्रश्न घुमत होता. समीरच्या या स्थितीसाठी मी जबाबदार आहे का? माझ्या उदासीनतेने तो इतका दुखावला गेला की त्याची तब्येत बिघडली. मी असे वागायला नको होते. या गोष्टीचा विचार करत असताना माझे डोळे कधी पडले ते कळलेच नाही. फोनची रिंग ऐकून मला जाग आली. सकाळचे 4 वाजले होते. आज शाळा संपली असा विचार करून मी फोन उचलला तर पलीकडे सीमा होती. मी तिला विचारले, समीरजींची तब्येत कशी आहे? मेघाजी, भाऊ ठीक आहे. बस मला माझ्या मैत्रिणीसोबत काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचे आहे आणि भाऊ सध्या एकटे राहणे इतके फिट नाही. त्यामुळे तुमची मदत हवी आहे. तुम्ही इथे थोडा वेळ येऊ शकता का? ठीक आहे, मी येते, मी म्हणाले आणि फोन ठेवला. मी तयार होऊन तिथे पोचले तर सीमा आणि तिची मैत्रीण माझी वाट पाहत होत्या. तिने माझे आभार मानले आणि निघून गेली. मी समीरच्या खोलीत जाऊन पाहिले तर तो झोपला होता. मी ड्रॉइंग रूममध्ये आले आणि सोफ्यावर बसले आणि टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाची पाने फिरवू लागले. काही वेळाने समीरच्या खोलीत काही आवाज आला. मी जाऊन पाहिले तर समीर बेडवर नव्हता. कदाचित तो बाथरूममध्ये असेल. मी तिथून आले आणि किचनमध्ये जाऊन स्टोववर चहा पाणी ठेवले. चहा करून बाहेर आले तेव्हा समीरने आंघोळ केली होती. त्याची तब्येत बरी दिसत होती पण तो खूप अशक्त होता. मला पाहून त्याला धक्काच बसला. कदाचित मी तिथे आहे हे त्याला माहीत नसावे. मेघाजी, तुम्ही? सीमा कुठे आहे? तिला काही महत्त्वाच्या कामासाठी जायचे होते. तुमची तब्येत ठीक नव्हती. तुम्हाला एकटे कसे सोडायचे म्हणून तिने मला फोन केला. तुम्ही चहा घ्या, ती येईल. सीमा पण ना वेडी आहे. तिला जायचे असते तर ती गेली असती. तुला कशाला त्रास दिला? समीर म्हणाला. मी समीरकडे पाहिलं आणि शांतपणे चहाचा कप त्याच्या हातात दिला. आम्ही शांतपणे चहा पिऊ लागलो. बहुधा काही बोलायची हिंमत नव्हती. चहा पिऊन मी जेव्हा स्वयंपाकघरात भांडी ठेवायला उठले तेव्हा समीरने माझा हात धरला. माझ्या संपूर्ण शरीरातून एक थरकाप उडाला. मी ट्रे टेबलावर ठेवला नसता तर माझ्या हातातून ट्रे निसटला असता. मी हात सोडवायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझा हात आणखी घट्ट पकडला आणि म्हणाला, मेघा, तू माझ्यासाठी हे सगळं का केलंस? पहिल्यांदाच समीर स्वतःसाठी मेघाजीऐवजी मेघा आणि तुझ्याऐवजी तू म्हणाला. उच्चार ऐकून धक्काच बसला. मला असे हाक मारण्याचा अधिकार त्यांनी कधी मिळवला? त्याने पुन्हा विचारल्यावर मी काहीच बोलू शकले नाही. मेघा, तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीस. तू माझ्यासाठी हे सर्व का केलेस? खूप हिंमत दाखवून मी त्याचा हात सोडला आणि म्हणाले, मैत्रीण असल्याने मी तुझ्यासाठी एवढं करू शकले असते. मला इतकं करण्याचा अधिकार नाही का? सगळ्यात आधी मला सांग की आपल्यात अजून फक्त मैत्रीचं नातं आहे का? मेघा, तुझा हक्क काय आणि किती आहे ते तुला ठरवायचं आहे, समीर म्हणाला. मी वर बघितले तर समीर माझ्याकडे बघत होता. किती वेदना, किती प्रेम होते त्याच्या डोळ्यात. माझ्या मनाला सांगायचं होतं, समीर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी माझ्या सर्व भावना आणि प्रेम त्याच्यासमोर ठेवाव्यात. त्याच्या मिठीत पडावे आणि सर्व काही विसरून जावे. पण माझे ओठ जणू एकमेकांना जोडले गेले होते. काहीही न बोलता आम्ही एकमेकांच्या भावना, परिस्थिती समजून घेत होतो. समीरही माझ्यावर जितके प्रेम करतो तितकेच मी त्याच्यावर प्रेम करते हेही मला कळून चुकले होते. त्यानेही माझ्या नजरेतील त्याच्या प्रेमाची मूकसंमती वाचली होती आणि कदाचित तो नकारही वाचला होता. मी काहीच बोलू शकले नाही. किती वेळ आम्ही असेच बसून राहिलो कोणास ठाऊक. मग अचानक समीरने माझा चेहरा हातात घेतला आणि माझ्या कपाळाचे चुंबन घेतले.
आता मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि त्याच्या मिठीत पडले. किती वेळ रडत राहिले माहीत नाही. हा क्षण इथेच थांबावा. आपण असेच बसून राहावे अशी माझी इच्छा होती. तेव्हा समीर म्हणाला, मेघा, तू कुठेही असशील तरी आनंदी राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की मला तुझ्या डोळ्यातील अश्रू आणि दुःख आवडत नाही. मी तुझ्यासोबत नसेन, पण मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. खूप उशीर झाला आहे, आता तू जा. मी माझी बॅग उचलली आणि तिथून घरी यायला निघाले. या प्रेमाने मला पुन्हा एकदा एका नव्या वळणावर आणले. समीरला पुन्हा भेटणार नाही असं वाटलं होतं. आज आम्ही ते वादळ पार केले, स्वतःवर नियंत्रण ठेवले. पण मला कदाचित हे पुन्हा जमणार नाही आणि मला समीरसमोर कमकुवत व्हायचे नव्हते. मी माझे प्रेम स्वीकारू शकले नाही, पण त्या प्रेमाला माझी शक्ती बनवून मी माझ्या कर्तव्याच्या मार्गावर पाऊल ठेवले होते. मी माझा राजीनामा पत्र दुसऱ्या दिवशी शाळेत पाठवले. मी पुन्हा एकदा प्रेम आणि तडजोडीपेक्षा तडजोड निवडली. समीरने माझ्यात जागवलेली ती प्रेमाची भावना, त्याने सांगितलेला प्रत्येक शब्द, त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्या आयुष्यातील एक अनमोल ठेवा आहे, जो माझ्यापासून कोणीही पाहू शकत नाही आणि हिरावूनही घेऊ शकत नाही. किती विचित्र भावना असते हे प्रेम. कधी कोणाला काय करायला लावते हे कोणालाच कळत नाही. ही भावना तुम्हाला कोणासाठी तरी जीवन त्याग करण्यास भाग पाडते आणि एखाद्याचा जीव घेण्यासही भाग पाडते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.